पोटच्या मुलाच्या खून प्रकरणी आईला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्यात। चाकण औद्योगिक भागात माणुसकीला काळीमा फासणारी ही अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली होती। आपल्या अनैतिक प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याच्या रागातून एका सख्ख्या आईने पोटच्या 6 वर्षाच्या मुलाची अत्यंत क्रूरपणे हत्या केली। घटना खेड तालुक्यातील कुरुळे येथे घडली होती। या प्रकरणी पोलिसांनी निर्दयी आईला अटक केली आहे। कुरुळे येथून बीड जिल्ह्यात माहेरी गेल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले। या घटनेची पार्श्वभूमी आणि प्रेम संबंध याबाबत पोलिसांनी सांगितले की आरोपी महिला 27 वर्षीय बसरीन मेहबूब शेख हिचा विवाह 10 वर्षापूर्वी मेहबूब शेख यांच्याशी झाला होता। त्यांना एकूण 3 मुले होती। मात्र गेल्या 4 वर्षापासून त्यांच्या सुखी संसारात वादाची ठिणगी पडली आणि बसरीन पतीपासून वेगळी राहू लागली। या काळात तिचे पतीचा मित्र राम विनायक कजेवाड यांच्याशी प्रेमसंबंध जुळले। पतीपासून विभक्त झाल्यानंतर 2 मुले वडिलांकडे राहिले, तर 6 वर्षाचा लहानगा आवेज मेहबूब शेख हा आई बसरीन सोबत राहत होता। गेल्या 4 महिन्यांपासून मूळचे बीड जिल्ह्यातील असलेले बसरीन आणि राम चाकण एमआयडीसी मधील कुरुड येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते। बसरीन आणि राम यांना त्यांचे नाते पुढे न्यायचे होते, परंतु त्यांना लहानगा आवेज अडसर वाटू लागला। शनिवारी 4 एप्रिल 2026 रोजी रात्री 11:30च्या सुमारास या दोघांनी मिळून निरागस आवेजचा काटा काढण्याचे ठरवले। त्यांनी आवेजचे डोके बाथरूममधील पाण्याच्या बादलीत बुडवले आणि त्यानंतर त्याचे डोके भिंतीवर तसेच जमिनीवर वारंवार आपटून त्याची निर्गुण हत्या केली। हत्येनंतर हा प्रकार लपवण्यासाठी आरोपींनी अत्यंत धूर्तपणे कट रचला। मुलाचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचा बनाव आईने बसरीनने केला। पुरावे नष्ट करण्यासाठी ती मुलाचा कुरुडीमधून मृतदेह थेट आपल्या माहेरी बीड येथे घेऊन गेली। तिथे तिने नैसर्गिक मृत्यू असल्याचे सांगून अंत्यविधीची तयारी सुरू केली। अंत्यविधीसाठी आवेशच्या वडिलांकडील नातेवाईकांना म्हणजेच त्याच्या आजोबांना बोलावण्यात आले। मात्र मुलाच्या शरीरावरील खुणा आणि बसरीनची संशयास्पद वागणूक पाहून आजोबांना शंका आली। त्यांनी तातडीने परळी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला। वैद्यकीय अहवालात आवेजचा मृत्यू हृदयविकाराने नसून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आणि गुदमरल्याने झाल्याचे स्पष्ट झाले। पोलिसांनी खाका दाखवताच बसरीने आपला गुन्हा कबूल केला। त्यानंतर महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या खुनाची महाळुंगे पोलिसांना माहिती देण्यात आली। महाळुंगे पोलिसांनी या निर्दयी मातेला बेड्या ठोकल्यात। मात्र या गुन्ह्यातील तिचा साथीदार आणि प्रियकर राम कजेवाड अजूनही फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत।